हॅलो मित्रांनो, कसे का आहात तुम्ही? बिग बॉस मराठी सीझन 5चा आजचा जो एपिसोड होता, नॉमिनेशन एपिसोड, लई मजेदार एपिसोड होता आणि लई जबरदस्त एपिसोड झालेला आहे. तर चला चालू करू या रिव्ह्यूला. तर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये. तर एपिसोडची सुरुवात अशी होती आहे की तिथे अरबाज आणि जान्हवी आणि निक्की हे तिघे पण रडतात, कारण की वैभव हा जो आहे यांच्या टीममधला तो निघून गेलेला आहे. मग अरबाज खरंच लईच रडतो मित्रांनो, आणि तो आपल्या मित्राशी जे एक कनेक्शन होतं ते कनेक्शन येथे अरबाजचं तुटलेलं आहे. आणि जान्हवी पण तिथे रडत असते. मग तिथे जाऊन जान्हवीला सांगते आहे निक्की की मी सांगितले होते तुला की असं खेळू नको तसं. मग जान्हवी सांगते आमचे सगळे प्लेयर गेले, घनश्याम गेला आणि वैभव गेला. हो, असं ते येथे रडत असतात मित्रांनो. मग त्यानंतर आज एका जागी 2 गेले आणि येथे अशी म्हणते अंकिता आणि वर्षा आणि अभिजित यांची चर्चा येथे चालत असते. आज जे 1 जायचं होतं ते 2 गेले, आर्या पण गेली आणि वैभव पण गेला, असा आर्याचं म्हणणं होतं मित्रांनो. मग अरबाज आणि निक्की हे आहेत ते चर्चा करत असतात. कुठेतरी आपण कमी पडतोय आणि डोकं लावून नॉमिनेशन टास्क आपल्याला खेळावं लागेल अरबाज, अशी निक्की अरबाजला म्हणते आहे. आणि आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे अरबाज, हे तू लक्षामध्ये ठेव. अगं निक्की, काय म्हणतीस? काय चाललंय तुझं? हां, काय आहे? सोड ना त्याला, तूच तुझा गेम खेळ, तू त्याचा गेम त्याला खेळू दे. येऊ दे नॉमिनेशन टास्क आल्यानंतर बघू ना आपण काय आहे काय नाही. आधीच तू भिली. मग त्यानंतर दुसरा दिवस निघतो मित्रांनो. मग त्यानंतर अरबाज आणि निक्की सगळेजण नाचतात आणि येथे अरबाज आणि निक्की जे आहे ते रडत राहतात, कारण की वैभव जो गेलेला असतो, आपण दोघेच आता आहोत, कोणीच नाही असं अरबाज येथे निक्कीला म्हणतो. वैभव हा जो आहे चांगला माणूस होता आणि रिअल माणूस होता, असं येथे अरबाज मानतो आणि त्याची आठवण मला खूप येते आहे, असं अरबाज येथे सांगतो. खरंच मित्रांनो, हे दोघांची जी मैत्रीण होती ना, एकदम चांगली मैत्रीण होती, मित्र होते हे. आणि हे दोघे जे जे आहेत अरबाज आणि वैभव, हे चांगले म्हणजेच एका विरुद्ध कधी गेलेले नाही. अरबाज पण वैभव विरुद्ध कधी गेलेला नाही आणि वैभव पण अरबाज विरुद्ध कधी गेलेला नाही. आठवड्याचा जो विकेंडचा वार असतो त्याच्यावर रितेश भाऊ येथे वैभवला सांगत होते की तुझं इंडिव्हिज्युअल जे गेम आहे ते खेळत राहा, त्याला समजवत होतं, पण तो ऐकला नाही मित्रांनो आणि तो या कारणामुळं बाहेर गेला. मग बाहेर गेल्यानंतर त्याला कळण्यामध्ये येईल की आपण कोणामुळे येथे आलेले आहोत, असं पण त्याला कळण्यामध्ये येईल. मग त्यानंतर अंकिता, संग्राम, पॅडी आणि DP, अभिजित हे सगळेजण गेमची चर्चा करत बसतात. की गेमची चर्चा हे राहते ह्यांची की जे गेम आहे कसं झालेलं आहे, नॉमिनेशन जे आहे ते कसं झालं, असं येथे यांची चर्चा चालत राहते. मग चांगला खेळा संग्राम भाऊ, असं अंकिता त्यांना सांगत असते. आणि तुम्ही जे आता नवीन आलेलं आहात, मग तुम्हाला जे आहे ते तुम्ही बघून आलेलं आहे, तर तुम्हाला काहीच वाटत नाही आणि भाऊचं जे राग आहे ते तुम्ही घेऊ नका. भाऊ जे आहे ते असंच म्हणतात, असं येथे पॅडी अंकिता हे संग्रामदादांना समजवतात. मग तिकडे निक्की आणि अरबाज जे आहेत ते असं सांगतात, हे बघ गेम शिकवते संग्रामला. काय आहेत हे, ह्यांना गेम कळत नाही का, हे कशाला आल्यात हे, तर असं अरबाजचं म्हणणं होतं मित्रांनो. अरबाज, तू पण गेम खेळायला आलास, संग्राम पण गेम खेळायला आला आहे, तर तुम्ही दोघे पण गेम खेळा, अपोजिटमध्ये खेळा, आम्हाला पण मजा येईल तुम्हाला पाहण्यामध्ये. जर तुम्ही अपोजिटमध्ये एक दुसऱ्यांच्या खेळाल तर लईच चांगलं होईल, असं माझं म्हणणं आहे. मग सगळेजण तेथे जमा होतात आणि जे ड्युट्या आहेत ते ड्युट्या वाटून घेतात. मग त्यानंतर तेथे अरबाज म्हणतो मी ब्रेकफास्टमध्ये निक्कीसोबत करेन. मग अंकिता म्हणते मी आणि जान्हवी लंच आणि डिनर करणार. मग आम्हाला लंचमध्ये अरबाज तू ये. मग निक्की सांगते ब्रेकफास्टमध्ये अरबाज आणि मी करेन आणि ब्रेकफास्टची जी भांडी आहेत ती मी स्वतः घासेन आणि तुम्ही अरबाजला डिनरमध्ये तुम्ही तुमच्यासोबत घ्या, असं येथे निक्की म्हणते. मग त्यानंतर पॅडी आणि अभिजितची चर्चा चालूच राहते आहे. मग त्यानंतर अंकिता जी आहे ते पॅडीला थांबवते, थांबा जरा असं म्हणते. मग ते पॅडीला
नाही पॅडी नाही, डी पी आणि अभिजितची चर्चा चालत असते आणि डी पीला तिथे अंकिता थांबवते, थांबा म्हणते. मग तिथे डी पीला येतो राग. डी पीला अक्षरशः मित्रांनो फार राग येतो. डी पी असं समजतो की अंकिता जी आहे, जेव्हा पण मी बोलत असतो तेव्हा तू टोकत असते मला मधी असं येथे डी पीचं म्हणणं आहे. मग ह्याच्या अगोदर पण ते तिथे गॅलरीमध्ये बसलेले होते, तेथे पण अंकिता त्यांना टोकलेली होती, तुम्हाला आठवत असेल मागच्या एपिसोडमध्ये. मग त्यानंतर निक्की आणि निक्की आणि अरबाज जे आहेत ते ब्रेकफास्ट करतात, जे ड्युटी आहे त्यांची ते करतात आणि डी पी अभिजित बोलत असतात. पण अंकिता थांब असं म्हणते दादा आणि डी पीला तेथे थांबवते मित्रांनो. मग तेथे जान्हवी आणि तिथे रडत बसते आणि बिग बॉसला बोलत असते, बिग बॉस हे काय आहे आणि काय झालेलं आहे माझ्यासोबत, आणि मी जे वाईल्ड कार्ड आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू का नाही ठेवू, मी एकटी पडलेली आहे, माझा जो मित्र आहे वैभव तो आता गेलेला आहे, मी कुणासोबत राहू, असं ते एकट्यामध्ये बोलत राहते. मग त्यानंतर जान्हवीला तिथे बिग बॉस जे आहेत कन्फेशन रूममध्ये बोलवतात आणि कन्फेशन रूममध्ये बोलवून तिथे सांगतात की जान्हवी तुम्ही एक स्ट्रॉंग प्लेयर आहात आणि तुम्ही चांगलं खेळा, आणि असं जर तुम्ही केला तर कसं होईल असं तेथे जान्हवीला बिग बॉस समजवतात मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो येथे अभिजित आणि डी पी आणि संग्राम हे बसलेले असतात आणि यांची चर्चा चालत असते. मग तेथे अभिजित तिथे सांगतो की काय झाले तुमचं आणि अंकिताचं. मग डी पी सांगतो मी स्पष्टपणे तेथे सांगितलेलं आहे की तुला माझी गरज आहे की नाही, असं जेव्हा पण तुला माझी गरज असेल मी तेव्हा तेथे उभा राहील, असं डी पी अंकिताला सांगितलेलं आहे असं डी पी सांगतो. आणि एक उदाहरण पण देऊन तेथे तो सांगतो पुस्तकाची पाने भरपूर आहेत आणि पाठोपाठची ते भरलेली असतात आणि तुम्ही फक्त एका साईडची जे पाने आहेत ते बघतात आणि दुसऱ्या साईडची जी डाव्या बाजूची जी पाने आहेत ते लेखकानं लिहिलेली आहे, पण तुम्ही जर वाचली नाही त्या डाव्या बाजूची तर त्या लेखकाला राग येईल असं तो म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही उजव्या बाजूच्या वहीवर जेव्हा तुम्ही लिहितात तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतंय आणि डाव्या बाजूच्या वहीवर तुम्हाला लिहायला चांगलं वाटत नाही, कारण की पुन्हा जेव्हा तुमची जी पुस्तकाची पाने संपेल मग त्यानंतर जेव्हा तुमच्या उजव्याकडं पाने नसतील आणि डाव्याकडे जेव्हा तुम्ही लिहिताल तेव्हा तुम्हाला चांगलं वाटेल, असं एक उदाहरण देऊन येथे अभिजित तेथे सांगतो. आणि तशी अवस्था माझी येथे बिग बॉसच्या घरामध्ये झालेली आहे असं डी पी येथे म्हणतो मित्रांनो. मग फार रागामध्ये असतो तो अंकितावर आणि आता तो सांगतो मी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे आणि मी इंडिव्हिज्युअलच खेळणार आहे असं तेथे सांगतो. मग पॅडी, अंकिता, अभिजित, सुरत यांची चर्चा चालत असते आहे डी पीबद्दल की अभिजित सांगतो आता तो एकटं खेळणार आहे असं तो सांगितलेलं आहे आणि तो इथे बसणार पण नाही. आणि अंकिता सांगते वीकेंडच्या वारवर त्याचे घरचे पण सांगितले आणि भाऊ पण सांगितले असं ते लक्षामध्ये घेतलेले आहेत. मग पॅडी सांगतात ग्रुपमध्ये पण राहू तो खेळू शकतो ना, ग्रुपच्या बाहेर जाऊन कशाला आहे असं तेथे पॅडीचं म्हणणं होतं. मग जान्हवी आणि संग्राम यांची चर्चा चालत असते आहे जे निक्कीबद्दल आणि जान्हवी सांगते आता मी नॉमिनेशनमध्ये निक्कीला जे आहे ते नॉमिनेशन करणार आहे आणि हे कोणाचेच नाहीत, यांच्यामुळे घनश्याम गेलेला आहे आणि वैभव पण या दोघांच्यामुळे गेलेला आहे. मग संग्राम सांगतो तू मागचा जो टास्क होता नॉमिनेशन त्याच्यामध्ये तू निक्कीला का नॉमिनेट केली नाहीस. मग जान्हवी तेथे सांगते माझी एक स्ट्रॅटेजी होती, मी तेथे तुम्हाला सांगितली होती असं तसं तेथे सांगते. मग मित्रांनो अजून दुसरा दिवस निघतो, एका दिवसामध्ये 2-2 येथे दिवस काढलेले आहेत बिग बॉसने. मग जान्हवी आणि बिग बॉसची तेथे चर्चा चालती आहे. मग कोणत्याही टीममध्ये नाही जाणार मी असं जान्हवीचं म्हणणं आहे, मी ए टीममध्ये पण नाही जाणार, मी बी टीममध्ये पण नाही जाणार बिग बॉस आणि मी इंडिव्हिज्युअल येथे खेळणार आहे असं जान्हवीची येथे मत आहे मित्रांनो. मग डी पी, अभिजित, निक्की हे जे ते चाय ते बनवतात आणि ते चर्चा करत असतात आणि निक्की म्हणते अभिजितला तुझा माझा हात लागलं की चाय गोड झालेली आहे असं तेथे सांगतो. मग डी पी काय तेथे सांगतो आता मी अरबाजला सांगणार असं तेथे निक्कीला सांगते. मग निक्की सांगते की तुमच्या आधी मीच त्याला जाऊन सांगणार आहे तर तुम्ही काय सांगणार असं तेथे डी पीला सांगते. मग डी पी सांगतो हो ग तू सांगणारच आहेस. मग तेथे मित्रांनो डी पी जाऊन तेथे सांगतो
अरबाजला की हे बघ, हे अभिजित सोबत जे आहे ते चायची चर्चा करत होती. मग अरबाजला येतो राग. मग अरबाज जे आहे ते निक्कीला सांगतो, अगं तू त्याच्यासोबत जाऊ नको, मग ते नाही आपल्याकडे आल्यानंतर मग तू तिथे जाशील, असं तसं असं तसं ते निक्की आणि अरबाजची तेथे चर्चा चालत राहते मित्रांनो. मग अभिजित, पॅडी, अंकिता यांची अजून ते आहे त्यांची चर्चा चालत असते आहे की डी पी जे आहेत ते म्हणले की मला ट्रॅफिकची काही चिंता नाही, पण मला येथे खेळायचं आहे असं तेथे सांगितले ते विकेंडच्या वारवर असं तेथे सांगितलं. मग निक्की आणि संग्राम यांच्यामध्ये वाद होतो आणि निक्की सांगते संग्रामला की तुम्हाला जे आहे ते गेम शिकवा आणि तुम्ही एक फुसका बम आहेत, तुम्हाला गेम खेळता येत नाही आणि तुम्ही काय सांगता ते मोठ्यानं सांगा असं तेथे निक्की आणि संग्रामला सांगते. निक्की येथे तुझी चूक आहे, तू असं संग्रामदादांना नाही सांगले पाहिजे, कारण की ते एक रिस्पेक्टफुल एक माणूस आहे आणि तो एक चांगला बॉडी बिल्डरमधले त्याचं एक नाव त्यानं कमविलेलं आहे. मिस्टर युनिवर्स आणि मिस्टर वर्ल्ड तो आहे येथे, तू असं म्हणायला नाही निक्की. असं वाद होतं मित्रांनो या दोघांचं. मग संग्राम म्हणतो, तुम्ही ना तळ्या ना मळ्यात, असं तिथे निक्की सांगते, तुम्ही ना तळ्यात आहेत ना मळ्यात आहेत, तुम्ही एकटा खेळ का भितो, तुम्ही काय करतात हे तुम्हाला माहीत नाही, असं निक्कीचं म्हणणं आहे. ना तळ्यात आहेत ना मळ्यात आहेत तुम्ही. मग अरबाज आणि संग्राम, अरबाज येतो मग मध्ये. मग अरबाज आणि संग्रामचा वाद येतो. मग मध्ये जे आहे ते मस्त टोमणं मारत राहते डी पी निक्कीला. मस्त वाटलं मित्रांनो ते बघून. मग त्यानंतर जान्हवी जी आहे बी टीमची ते चर्चा करत असते मित्रांनो. मग अरबाज आणि वर्षा आणि निक्की, अभिजित हे चर्चा करत असतात की अरबाज सांगतो, वर्षाताई आता तो वाईल्ड कार्ड जो आलेला आहे त्याला तुम्ही पहिले नॉमिनेट करा, असं अरबाजचं म्हणणं आहे. आणि आपण सगळेजण जे मेहनत करून येथे आलेलो आहात आणि आपल्यापैकी कोणी जर जाईल तर किती वाईट वाटेल. हो मित्रांनो, हे अरबाजचं खरंच आहे की सगळेजण मेहनत करून आलेले आहेत इथपर्यंत, एवढ्या आठवड्यापर्यंत, आणि आता हे सगळे असं प्लॅन नाही करणार तर काय करणार, असं तेथे अरबाज सांगतो. आणि संग्रामला नॉमिनेट करा असं अभिजितला पण सांगतो आणि वर्षाताईला पण येथे सांगतो. आणि जान्हवी जी आहे ते वर्षाताईला सांगते आहे आणि वर्षाताईला तेथे भडकवत आहे अरबाज. निक्की आणि संग्राम विरुद्ध तेथे अरबाज आणि निक्की वर्षाताईला भडकवतात असं याचं जान्हवीचं म्हणणं आहे मित्रांनो. आणि जान्हवी खरंच ओळखते आहे की ते भडकवत आहेत अभिजितला पण आणि वर्षाताईला पण. पॅडी आणि डी पी यांची येथे चर्चा चालत असते, ते डाकूंची काहीतरी ते म्हणतात डाकू मरतंय, मग त्यानंतर त्याची बहीण मरते, मग त्याची सगळेच मरतात, मग विलनना ते लास्टपर्यंत ठेवावंच लागतंय, असं हे डी पीचं कॉमेडी येथे चालत राहते. मग मित्रांनो येथे सूरजची बिग बॉस सांगतात की सूरज तुम्हाला कोणती मुलगी हवी आहे असं ते सांगतात. मग सूरज सांगतो, नाही बिग बॉस, असाच मजाक करत होतो असं. मग सांगतात बिग बॉस, तुम्ही मला टास्क दिलेला आहे सूरज, तुम्ही सांगा तुम्हाला कोणती मुलगी हवी. मग सूरज सांगतो, मला साडीमध्ये जी मुलगी आहे ती हवी आहे आणि चांगली मुलगी हवी असं ते सूरजचं म्हणणं आहे मित्रांनो. मग बिग बॉस सांगतात, चला मग सूरज तुमचं मी हे ॲक्सेप्ट करतो आणि तुमचं जे टास्क आहे मी ते ॲक्सेप्ट करणार. मग मित्रांनो इथे होतो टास्क. तिथे एक जंगल बनवलेलं आहे गार्डन एरियामध्ये आणि एक लाकड ठेवलेली आहे मोठी आणि त्याच्यावर एक बंदूक ठेवलेली आहे. आणि येथे टीम झालेली आहेत निक्की, अरबाज, सूरज, जान्हवी, वर्षाताई, हे ए टीम ह्यांची झाली. आणि बी टीममध्ये संग्राम, पॅडी, डी पी, अभिजित आणि संग्राम, हे 5 येते 5 तिकडे. अंकिता एक बी टीममध्ये आहे मित्रांनो. मग त्यानंतर पहिला टास्क सुरू होतो आणि सगळ्या वाघाची जेव्हा आवाज येईल तेव्हा हे टीमचा एक प्लेयर त्या टीमचा एक प्लेयर जाणार आणि जेव्हा तो बंदूक सगळ्यात पहिल्यांदा घेईन आणि चौकटामध्ये येऊन थांबेल तो येथे जिंकलेला आहे. असं 5 राऊंड होईल. 5 राऊंडमध्ये ज्या टीमनं 3 राऊंड जिंकेल तो येथे विजेता ठरणार आणि जो हारेल टीम तो अख्खीची टीम थेट नॉमिनेट होणार असं येथे बिग बॉसचं म्हणणं आहे. मग पहिल्या राऊंडमध्ये अंकिता आणि निक्की येतात. मग येथे निक्की जी आहे ते येथे ओढून चौकोनामध्ये नेती आहे अंकिताला ते बंदूकसह. मग त्यानंतर येथे निक्की जिंकते मित्रांनो. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये वर्षा आणि डी पी हे येतात आणि येथे डी पी जिंकतो मित्रांनो. आणि येथे बिग बॉसनं डोकं लावलेलं आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो लास्टला काय डोकं लावलेलं आहे ते.
मग त्यानंतर अरबाज आणि पॅडी येतात. मग अरबाज जे आहे ते चप्पळ आहे मित्रांनो पडण्यामध्ये आणि टास्कमध्ये तो एकदम जबरदस्त खेळतोय आणि टास्कमध्ये तो कोणतं पण आपण 100% देतो मित्रांनो अरबाज जो आहे. मग येथे अरबाज जिंकतो. मग त्यानंतर जान्हवी आणि अभिजितमध्ये हे पण टक्कर चांगलीच होती आणि जान्हवीचा पाय घसरतो मित्रांनो आणि तिथे त्याला लागतो आणि त्यामुळे अभिजित जे आहे ते बंदूक घेऊन जातो आणि अभिजित येथे जिंकतो. आणि लास्टचं जे राऊंड आहे मित्रांनो ते सगळ्यात खतरनाक होतं, संग्राम वर्सेस सूरज. सूरजनं लई टफ दिलं मित्रांनो संग्रामदादांना, लईच म्हणजे लईच जबरदस्त येथे हे पोरगा टास्क खेळलेला आहे आणि येथे संग्राम जे आहे ते येथे जिंकतो मित्रांनो. कारण की संग्रामची ताकद आणि सूरजची ताकद हे कॉम्पॅरिझन आपण करत नाही मित्रांनो, कारण की सूरज आणि संग्राममध्ये लई फरक आहे. आणि जर सूरजनं त्याची गती वाढवली असती बंदूक घेण्यासाठी तर सूरज कदाचित तेथे पोहोचला असता आणि सूरज येथे जिंकला असता. येथे संग्राम जिंकला आणि त्यानंतर मित्रांनो येथे बी टीम जी आहे ती जिंकली आणि ए टीम अख्खी नॉमिनेट झालेली आहे. अरबाज, निक्की, वर्षा, जान्हवी, सूरज हे 5 जण येथे नॉमिनेट झालेले आहेत. मित्रांनो येथे बिग बॉस येथे टीम अशी बनवली आहे की ए टीममध्ये पण जर नॉमिनेट झालं तर वर्षाताई मला वाटतंय असं की ते जाणार मित्रांनो. आणि बी टीममध्ये जर कोणी नॉमिनेट झालं नाही संग्राम नाहीतर डी पी यांच्या दोनमधून कोणी तर हे जाणार होतं, हे कन्फर्म होतं. अशी हे टीम बनविली होती येथे बिग बॉसने मित्रांनो. हे असं हे टास्क झालेलं आहे मित्रांनो आणि हा एपिसोड येथे संपलेला आहे मित्रांनो. आणि उद्याच्या भागामध्ये बघूत काय होईल काय नाही मित्रांनो. तर तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद.